मी डॉक्टरांनी जी काही पत्रिका काढलेली ती पण फार बारकाईने बघत होतो, परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या उद्घाटनात जातो. त्या पत्रिका जर असेल तर मागचं पान बघा, तर त्यांनी का अक्षर बारीक काढली, ही अक्षर वाचता ज्याला येतील त्याचे डोळे एकदम मोठ्याने सांगत की अक्षर वाचून दाखवा. जो वाचून दाखवेल त्याला दवाखान्यात जायची गरज असते. अशा पद्धतीचं डॉक्टर मी बारकाईने बघत असतो. मागाशी पण मला म्हणले नाही तर दादा तुम्हाला काही आहे मला माहिती आहे, पण माझ्या आई वडिलांचा सत्कार करायचा. मला वाटलं डॉक्टर आता सत्कार करताना छानशी शाल छानसं काहीतरी आणतील. ते टॉवेल असतो ना तो मोठा असतो, टॉवेल देखील आपण आग पुसतो तो मोठा असतो. मला म्हणलं दवाखान्यात कुठं काटकसर झाली नाही, काही प्रत्येक गोष्टी केल्या, परंतु वडिलांना शॉर्ट टाकताना फार डॉक्टर काटकसर ही वागणं बरं नव्हतं. त्यामध्ये डॉक्टर शेवटी आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकला, म्हणून तुम्हाला ती डिंपल मिळाली, तुमचं बरं झालं. असं करू नका डॉक्टर. बाकीचे मला म्हणतातच की ह्याला बोलवायचं म्हणजे काय बोलून सांगता येत नाही, पण मी खरं बोलत असतो, चुकीचं बोलत नाही. सांगतो राव घड्याळ 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 काय चाललंय मला तर काही कळतच नाही. जसं मला जन्माला आलं तसं मी मायत्यांना मायात्या म्हणत आलो, त्याच्यामुळे मी काही सरोज पाटील आणि माई साहेब आणि माई वगैरे म्हणणार नाही. वास्तविक मी बघत होतो तो रोहित माई माई करायचा, तो त्याची आजी आहे तरी माई माई करतोय. पण ठीक आहे, बघतो घरी गेल्यावर काय ते. काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची, तुम्हीच आणायची. म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती. मी आज तुम्हाला सांगतो मी कामाचा माणूस आहे, पुन्हा पुन्हा सांगतो. अरे आपल्या सगळ्यांचे सहकारी मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ज्यांच्या पुढाकारातनं प्रयत्नातनं आजचा हा कार्यक्रम आपल्या अरे बाबा केस खराब झाल्यावर केस माझेच केस मी विंचरले, तुमच्या नाही विंचरले.